पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न फसलेला आहे। पाकिस्तानची 3 फायटर प्लेन्स आपण पाडलेली आहेत, भारतीय सैन्याने ती पाडलेली आहेत, ज्यामध्ये एक F-16 आणि 2 इतर जी विमानं आहेत ती पाडली गेलेली आहेत। पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी सुद्धा या संदर्भातली कबुली दिल्याचं समजतंय। ऑपरेशन सिंदूरचा जबरदस्त दणका हा पाकिस्तानला बसल्याचं दिसतंय। पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला गेलेला आहे। जम्मू, राजौरी, उधमपूर, अखनूर, बिकानेर, सांबा या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। या व्यतिरिक्त बारमेर, भूज, जलंधर, जैसलमेर, अमृतसर याही ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। किश्तवारमध्ये सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र हे सगळे हल्ले भारतीय सैन्यानं यशस्वीपणे परतवून लावलेले आहेत। आणि आत्ताची जी महत्त्वाची अपडेट मिळतेय त्यानुसार जी 3 फायटर प्लेन्स पाकिस्तानची भारतीय सैन्य दलानं पाडलेली होती, त्यापैकी जैसलमेरमध्ये जे फायटर प्लेन पाडलं गेलं, सूत्रांकडनं माहिती मिळतेय ही जैसलमेरमध्ये जे फायटर प्लेन पाडलं गेलं होतं त्यामध्ये पाकिस्तानी पायलटला जिवंत कॅप्चर करण्यामध्ये यश आल्याचं समजतंय। त्याला जिवंत पकडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय। अधिकृतरित्या याबद्दलची माहिती समोर आलेली नाही, मात्र सूत्र जी माहिती देत आहेत त्यानुसार जैसलमेरमध्ये जे पाकिस्तानचं फायटर प्लेन पाडलं गेलं होतं त्या फायटर प्लेन मधल्या एका पायलटला जिवंतपणे पकडण्यात आल्याचं समजतंय। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। भारतावरचा हा हल्ला पाकिस्तानला आता महागात पडणार असल्याचं दिसतंय। आपण याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा सातत्यानं घेतोय। भारतानं पाकिस्तानचं F-16 विमान हे पाडलेलं होतं, शॉट डाऊन केलेलं होतं। जैसलमेरमध्ये हे विमान पाडण्यात यश आलेलं होतं आणि याच अनुषंगानं अपडेट समोर येत आहेत। भारताने पाकिस्तानच्या विरोधात काउंटर अटॅकला सुद्धा प्रतिहल्ल्याला सुद्धा सुरुवात केलेली होती। पाकिस्तानची महत्त्वाची शहरं जी भारतीय सैन्य दलाच्या आक्रमणाच्या टप्प्यात आहेतच, या सर्व शहरांना टार्गेट केलं गेलेलं आहे असं समजतंय। भारताच्या सुरक्षेची पूर्णपणे तयारी करत पाकिस्तानवर प्रतिहल्ला करण्याची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आखणी भारतीय सैन्यानं आणि वायुदलानं केलेली होती। पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन शेकडो वेळेला गेल्या काही दिवसांमध्ये केलं गेलेलं आहे। या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला सुद्धा अत्यंत आक्रमकपणे भारतीय सैन्य दलाचे जवान, सीमा सुरक्षा बल हे तोडीसतोड गोळीबार करत देत आहे। पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम अयशस्वी ठरल्याचं सातत्यानं आपण पाहतो आहोत। भारतीय सैन्य दलानं सातत्यानं अत्यंत आक्रमकपणे हे हल्ले केलेले आहेत। पाकिस्तान मधले अनेक जी शहरं आहेत ती शहरं सध्या कंप्लीट ब्लॅकआउट मध्ये आहेत। या शहरांमध्ये भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं कोणत्याही प्रकारची
सुरक्षा व्यवस्था काम करत नसल्यामुळे भीतीचं वातावरण आहे पाकिस्तानमध्ये आणि याच अनुषंगाने आपण पाहतो आहोत भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रतिहल्ल्यांनी उत्तर दिलं जात आहे। पाकिस्तानचं F-16 विमान जैसलमेरमध्ये पाडलं गेलेलं होतं। यामध्ये पायलट हा जखमी झाल्याचं समजलेलं होतं। त्या पायलटला जिवंत पकडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।